नाही त्यावेळेची व्यवस्था आपल्याला पण अडवले काही नाराज आपल्याला काय नाही तर तेवढे काही राजकीय कोण नसणार आहे. सगळ्याच आमदारांना आपण ओळखत नाही सर. अमरावतीवरून आले तिकडे आले कोण कसं काय बाकी सगळी ट्रेन रूम मध्येच ते स्टॉलचा हँगर आहे. हा स्टॉलचा हा आणि त्याला हा सभेसाठी आपण उभे हे कुठे तुमचं इथे त्याने ते VIP सगळे व्यवस्था करतो म्हटले, पण व्हॅन असली तर बरं होईल. आणि ते व्हॅन करा कारण हे असं टेम्पररी सोय होत नाही. त्या गेटला आपण कॉमन पब्लिक एंट्री सर नाही, बाहेरून कंपाऊंड आहे, तिथे तिरंदाजी चालते, पण तिथे रोड तसंच तिकडे येतो. आपण इथून आला सर, हा जो रोड आहे इथून इथे बरं आता ते तुमचं झालं का ते कुठलं काय इकडे शिफ्ट करायचं होतं? झालं म्हणतात ते सर. इथलं कॅन्सल करून इथे VIP जेवणाची व्यवस्था इथे केलेली, पण तेवढी व्यवस्था होत नाही. त्यामुळे आमच्याकडे येणार आहे ते आपलं वृंदावन बरं झालं त्यामुळे मला उद्योग झाला त्या ऐन वेळेला कलेक्टरना फोन आला, म्हटलं आत्ताच हा परिसंवाद करता राहील सर इथं. लोकांची एंट्री कुठून राहणार आहे? इकडून आणि वरचे दोन गेट आहेत सर. इकडून आणि पोलीस ग्राउंड. पोलीस भिंतीच्या मागे ते पण जवळ जाणार. आपण कोपऱ्यातली एक भिंत काढली. कोपऱ्यातली साधारण 30 फूट व्यवस्था फोडलेली आहे. फक्त एक भिंत आपल्याला अमोल काढायची. पलीकडे दाखवली सरकार प्रति सरकारच्या कंपाऊंडमध्ये पार्किंग करून डायरेक्ट माणूस काढली. हा स्टेज बनतंय का? नाही सर, जिथे जेवण होणार आहे. साहित्य संमेलनाचा आढावा तुम्ही घेतला, नेमकं कशी तुम्ही योजना असणार तुमची? याच्यामध्ये जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे 32 वर्षांनी साताऱ्याला, त्याचा आढावा नवनिर्वाचित नगराध्यक्ष मोहिते साहेब आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष आणि या सर्वांबरोबर घेतला आहे. याच्यामध्ये मुख्यत्वे ओपनिंग सेरेमनीला माननीय CM सर येणार आहेत, तर त्या दृष्टिकोनातून कॉन्वॉय मुवमेंट आणि तसंच ओव्हरऑल सिक्युरिटी, पार्किंग, लोकांची वाहतुकीची सोय, वाहतुकीचं डायव्हर्जन आणि जो ओव्हरऑल कार्यक्रम होणार आहे म्हणजे ओपनिंग क्लोजिंग याची सगळी सोय, पेंडाल या संदर्भाने आढावा घेण्यात आलेला आहे. मधल्या काळात कलेक्टर सरांनी काही सूचना दिल्या होत्या, आम्ही काही सूचना दिलेल्या आहेत आणि या अनुषंगाने हा जो साताऱ्याला 32 वर्षांनी होणारे अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे ते जास्तीत जास्त चांगलं आणि ज्याला म्हणून लोकांचा सहभाग वाढेल असं होईल अशी मला ग्वाही आहे. धन्यवाद. सुरक्षेच्या दृष्टीनं काय उपाययोजना करणार? याच्यामध्ये मुख्यत्वे एकतर पहिली गोष्ट VIPची मुवमेंट आणि लोकांच्या मुवमेंट ह्या वेगळ्या कशा असतील, पार्किंगची सोय कशी असेल, CCTV आणि आम्ही कंट्रोल रूम उभारतो एक पोलिसांची, ती मदत केंद्र ठिकठिकाणी आम्ही जे काही बोर्ड लावू ते सायनेजेस अशा प्रकारे ती आणि प्रॉपर बंदोबस्त आम्ही देणार आहोत, अशा प्रकारची सोय होईल.